रिक्रिएशन करण्यासाठी एनआयचं पथक पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दाखल झालं आहे। घटनास्थळी जिओ इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या मदतीने ही व्हिडिओग्राफी या ठिकाणी केली जात आहे। पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये रिक्रिएशन केलं जाते। 2 तासांपासून या ठिकाणी रिक्रिएशन केलं जात आहे। त्याचबरोबर या संपूर्ण परिसराची व्हिडिओग्राफी देखील केली जात आहे। थेट आपण जाऊयात बैसरन व्हॅलीमध्ये आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, बैसरन व्हॅलीचा तुम्ही आतापर्यंत आढावा घेत होतात, मात्र आता एनआयच्या पथकाकडून रिक्रिएशन या ठिकाणी केलं जातंय। काय काय नेमकं केलं जातंय? व्हिडिओग्राफी जी केली जाते कशा प्रकारे केलं जाते? सलग दुसऱ्या दिवशी निखिला ही एनआयची टीम बैसरन व्हॅलीमध्ये पोहोचलेली आहे। काल देखील सदानंद दाते जे स्वतः डीजे आहेत ते स्वतः आलेले होते आणि काल जवळपास 3 तास बैसरन रॅलीमध्ये सगळ्या ह्याचं त्यांनी मॉनिटरिंग केलेलं होतं आणि त्यानंतर ते श्रीनगरला जाऊन आज सकाळपासून बैठका घेत होते आणि पहिली बैठक संपल्यानंतर एनआयचं एक पथक जे आहे ते थेट बैसरन रॅलीमध्ये दाखल झालेलं आहे। हाच तो रस्ता आहे पहलगाममधून बैसरन व्हॅलीकडे जाणारा। साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरापर्यंत गाडी जाते आणि त्यानंतर पायी प्रवास आहे किंवा घोड्यानं प्रवास करावा लागतो जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा आणि त्यानंतर वरती ही पोहोचलेली आहे। साधारणतः 2 ते 2:30च्या दरम्यान गोळीबार त्यावेळेला झालेला होता, त्यामुळे GIS सिस्टीम घेऊन आता ही सिस्टीम दाखल झालेली होती त्या ठिकाणी 1:30-1:15 वाजता निघाला। मात्र त्यावेळेला पाऊस आलेला आहे काही प्रमाणामध्ये, त्यामुळे पावसाच्या आत्ता पाऊस थांबलेला आहे पण पावसामुळे काही प्रमाणामध्ये अडथळे आले होते, त्यामुळे लवकर रिक्रिएशन किंवा जी काही त्यांची जी प्रक्रिया करायची होती ती पूर्ण झाली नसल्याचं सध्या तरी समजतंय।